Thank you.
समजू लागल्या दिनापासून मुखात अन्नाचा कण नव्हे तर पाण्याचा थेंबही घेतला ना त्या गोपाळ कृष्णाच्या नामाशी खरोखरच आज धन्य झाले धन्य झाले. ही ललित प्रभा धन्य झाली का तर खरोखरच त्या गोपाळ कृष्णाचं नाव ऐकताच खरोखरच मन कसं समाधानी होत. नित्यशात त्या गोपाळ कृष्णाची भक्ती केल्याशिवाय त्याचं नाव तोंडात घेतल्याशिवाय मुखात घेतल्याशिवाय या ललित प्रभेच्या दिवसाची सुरुवात होती. आजच्या दिवशी या एकांतवास इथपर्यंत या ललित प्रभेचं आगमन पण खरोखरच काय म्हणावं की गोपाल गोपाल हे शब्द ज्यावेळी माझ्या कर्णकोतरावर पडले त्याचवेळी मनाला उत्कंठा लागून गेली, आतुरता लागून गेली. गोपाल कृष्ण नाव ऐकता क्षणी तर का मन समाधानी होत असे तर त्याचं रूप एवढं सावळं, त्याचं रूप एवढं देखणं असते खरोखर त्या गोपाल कृष्णाची भक्ती करते खरी. पण ज्या दिवसापासून गोपाल कृष्णाची भक्ती करते त्याचं नाव ऐकलंय अनेकांच्या तोंडातून त्याचं मुखातून त्याचं गुणवर्ण नाही पण अजूनपर्यंत ज्या देवतेची मी भक्ती करते त्या देवतेचं दर्शन अजूनपर्यंत मला झालं पण मनाचा ठाम निर्णय केला जोपर्यंत त्या गोपाळ कृष्णाचं दर्शन मला होत नाही त्याची मूर्तिमंत दर्शन या ललित प्रभेला होत नाही तोपर्यंत या देहात रक्ताचा थेंब असेपर्यंत त्या गोपाळ कृष्णाची सेवा करत सेवा करत आजच्या दिवशी या एकांताच्या त्या गोपाळ कृष्ण दर्शन दे म्हणते दर्शन दे म्हणते हे मुकुंदा या ललित प्रभे ताशी माझं प्रतीक्षा करायला लागली यावेळी तुझ्या दर्शनाची आस लागली ते या ललित प्रभेला मंगलमय दर्शन देण्यासाठी तत्पर हो म्हणते तत्पर. कृष्ण कृष्ण जय गोपाळ कृष्ण कृष्ण जय
शिवाय दया नेत्रानं पाय या दोन हातांची पंचाननी माझ्या डोळ्याचे निरांजन करू नेत्र लागले होते परमेश्वरा तुझ्या दर्शनासाठी तुझ्या दर्शनासाठी माझ्या दर्शनासाठी तुझी आस लागली होती पण आतापर्यंत ज्याला ज्याला मी दर्शन दिलं त्या त्या भक्त भक्तांची इच्छा मी पूर्ण केली केव्हाही इच्छा पूर्ण ठेवली नाही आता जर का माझी आस तुला लागली असेल तर तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान गोपाळ कृष्ण सिद्ध होणार आहे. तुझी भक्ती केली ती कोणत्या स्वार्थापोटी नव्हे तर तुझं मूर्तिमंत दर्शन व्हावं हीच इच्छा मनी होती ती इच्छा आजच्या दिवशी पूर्ण अन्य मला काही आतापर्यंत प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सिद्ध झालो मग माझ्या इच्छेचा का माझी इच्छा पूर्ण करायला मी जर त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण करीतच राहिलो असेल तर माझी इच्छा माझी भावना इच्छा पूर्ण करायला हवी पण प्रथमतः तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले यावेळी ललित प्रभे तुझ्या भक्तीवर तल्लीन होऊन प्रसन्न होऊन इथपर्यंत आलं तुला मार्ग आहे हवं ते मार्ग दर्शन तर तुझं आलं पण देवा प्रत्येक स्त्रीची किंवा पुरुषाची एकच जिज्ञासा असते आणि खरोखरच ही जिज्ञासा म्हणजे तुझ्या शब्दामुळे निर्माण आणि ती कोणती असते कोणती इच्छा ज्या दिवशी तुझं नाव ऐकलं तुझं मूर्तिमंत दर्शन मला झालं नव्हतं पण त्या दिवशी ठरवलं होतं ज्या दिवशी दर्शन होईल त्या दिवशी मला इच्छा त्यावेळी तुझी दर्शन दिल्यानंतर माझी इच्छा पूर्ण पण माझी अनेक इच्छा आहे अशी कोणती इच्छा देवा तू म्हणत असती तर यावेळी भक्तानं मागावं आणि देवाने ते पूर्ण करावं आता शास्त्राने फक्त भक्ती देवतांची काम करतात तर आपल्याला ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी अगं तन मन धन एकत्रित करून तू माझी भक्ती केली मग त्या भक्तीचं श्रेय जर का मी दिलं नसेल तर म्हणजे तो देवतत्वाला कलंक नाही का मग सांग काय आपली इच्छा आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी ती सिद्ध होणार आहे यावेळी मनी माझ्या एकच इच्छा अशी कोणती इच्छा परमेश्वर तुझ्याचा रूपवान गुणवान शीलवान नव्हे लक्षणाची भेद भेदावली तुझ्याकडे धारण केली प्रत्येक भक्तांच्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण कर तुझ्यासारखा जर का मला पती लाभला असेल तर तृप्त होईल समाधानी होईल माझ्यासारखा गुणवान हो कीर्तिवान हो असा नवरा तुला हवाय पण हे ललितप्रभे काय ते एक लक्षात ठेव आता विश्वजन त्यानं निर्माण केलं त्या विश्वात 84 योनी आहे आणि 84 योनी अवश्य आहे एकासारखे एकच आहे एकासारखा दुसरा या विश्वात कुणी नाही याच्यासाठी तुझ्यामध्ये इच्छा आहे माझ्यासारखा गुणवान कीर्तिवान जर का नवरा तुला हवा असेल तर या विश्वात माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही आणि जर का तुझ्यामध्ये इच्छा जर का मी पण पूर्ण केली पाहिजे तुझा हात माझ्या हात दिले आणि माझ्याशी अर्थात इच्छा उत्पन्न मी केली परमेश्वरा गोपाल कृष्ण शब्द बाहेर का पडले याला कारण आहे तुझ्या दुःखातून शब्द बाहेर पडले जेव्हा माझ्या वेळात इच्छा मी पूर्ण करतो तुझ्यासारखा दिसणारा असा नवरा मला या विश्वात एकासारखा एकच आहे मग जर का तुझी इच्छा का पूर्ण झाली पाहिजे तर लग्न माझ्याशी तुला केलं पाहिजे माझ्या तत्वाला कृष्णवाणी ही बंगाली अबद्ध आहे याच्यासाठी कृष्णवाणी पूर्ण करण्यासाठी आता तुझ्याशी लग्न मला करावं लागलं देवा इच्छा मी प्रदर्शित केली तुझ्यासारखा गुणवान शीलवान धैर्यवान पराक्रमी वीर मला पती म्हणून हवा देवा तुझ्या सारखा म्हणाले तू असं म्हटलं नाही आता माझ्यासारखा मी नाही पण नदीप्रभे स्वामी त्याच्याबरोबर सांगितलं 84 योनी हे एकासारखे एकच असतो
मग हे म्हणाला तेव्हा तू प्रत्येक गुण कशाप्रमाणे निर्माण होतात हे प्रत्येकाची इच्छा असते त्याप्रमाणे ते निर्माण होतात. तुझी इच्छा आहे की तुझ्याशी मी विवाह करावा पण माझ्यामध्ये इच्छा आहे तुझ्यासारखा तुझ्याशी विवाह करावा असं नव्हे. काय ते मी केव्हा पूर्ण ठेवले नाही याच्यासाठी लग्न करण्याची जिज्ञासा तुझ्याबरोबर माझी झाली याच्यासाठी तुझ्याशी मी लग्न करणारच म्हणजे. पण देवा थांब म्हणते मुखातील शब्द मुखाडते लहान तुटी मोठा घास घेते त्यावेळी देव तत्व आणि भक्त तत्व अभावित राहायला हवंय. घास घेणे केव्हाही पण तो पटण्यासारखा घास हे पा ललित प्रभाचे बोलते ना ते सत्यातच उतरते. काय म्हटलं माझी इच्छा मी आपली राहतो की ना मी सुद्धा ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे सत्याचं देवा आतापर्यंत देवच तुला म्हणत आले पण मला सांग देव आणि भक्ती यांचं यावेळी नातं आहे ते अभंग आणि अभंगच आहे. हे जरी सत्य असलं देव आपल्या मनाला श्रेष्ठ आहे आपल्या तत्वांना श्रेष्ठ आहे आपल्या नात्यावर श्रेष्ठ आहे. हो देवभक्ताचं नातं हे श्रेष्ठ आहे. हो खरं तो म्हणतो देवभक्ताचं नातं श्रेष्ठ आहे. हो देव आम्ही देव हो भक्तांना हवं करून देतो. हो मग जर का भक्तानं देवा देव इच्छा पूर्ण केली तर काय बिघडलं देवाला सांग. पण मला सांग यावेळी तू म्हणाला देवता भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात पण देवता भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मान्य आहे. जर का भक्तांनी तुमची भक्ती केली नसते तर देवता म्हणून तुम्हाला कोण संबोधणार. देवतांचा मोठेपणा भक्तांनी वाढवला. मी तुला सांगितलं होतं माझी भक्ती करायला नाही ना तुझ्यापर्यंत आलो होतो भक्ती केली की स्वार्थी बनते पण तुझ्यामध्ये स्वार्थ नसला. तुला भक्ती करून मी सांगितलं होतं त्यावरती तू म्हणाली त्यावरती तुझी इच्छा आता मी परिपूर्ण करणार. पण यावेळी स्वार्थ प्रत्येकाला असतो. स्वार्थ विषय पण तू कोणत्या व्यक्तीच्या बाबतीत पूर्ण करावं हे ठरवायला हवंय. देवता श्रेष्ठ आहे भक्ती श्रेष्ठ आहे. देवतांचा मोठेपणा भक्तांनी वाढवला भक्तांचा मोठेपणा देवतांनी वाढवला. हे जरी सत्य असलं तर देवतांपेक्षा एका मात्रेला श्रेष्ठ हे सारे भक्त आहे. काय तू म्हणालीस ना तू म्हणाला देवापेक्षा एका तत्वानं मानव श्रेष्ठ आहे भक्त श्रेष्ठ आहे. कोणत्या मग देवा मला सांग या मानवाने जर का तुझी भक्ती केली नसते जर का देवांनी जर का देवतांची भक्ती केली नसते तर तुम्हाला विचारणार आहे कोण. काही उपयोग नाही. मी सांगितलं होतं भक्ती करायला पण मी प्रथमच म्हणाले निस्वार्थपणे भक्ती केली पण भक्ती साथ लागली होती तुझ्या दर्शनाची पण तुझ्यामध्ये स्वार्थ निर्माण झाला. सांगितलं स्वार्थ प्रत्येकाच्या मध्ये असतो. मग स्वार्थ ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी तो स्वार्थ जो पूर्ण करतो मग कुणी असू दे दानव यक्ष किन्नर गणपती विश्व कुणी असू दे स्वार्थ ज्याच्यामध्ये निर्माण झाला त्याच्या पूर्ण केला जसे त्याला देव कुणी सांगितलं देवा यावेळी तू मला सांगितलं नव्हतं पण तू म्हणतोय प्रत्येकाच्या मनात स्वार्थ निर्माण होतो. मग ज्याच्या हातून सुसंस्कार घडतो त्याला देव म्हणून संबोधलं जातं. संस्कार देवावर घडतात की कुणावर घडतात. ज्याच्या हातून सुसंस्कार घडतो ऐकून घे ज्याच्या हातून सुसंस्कार घडतो ना त्याला देव म्हणून संबोधलं जातं. ज्याच्या हातून परोपकार घडतो त्याला मानव म्हणून संबोधलं जातं आणि ज्याच्या हातून निस्वार्थ नव्हे तर स्वार्थ घडतो त्याला दानव म्हणून संबोधलं जातं. अर्थात तू देवतत्वाला कलंक आहे त्यावेळी दानव तत्वाला तू पात्र ठरलाय. संस्कार ज्याच्यावरून घडतो त्याला देवतत्व म्हटलं जातं. परंपरा ज्याच्यातून घडतो त्याला मानव म्हटलं जातं. पण मानवावर संस्कार नाही की नाही मानवावर संस्कार घडतात. काय ते मानवावर जर का संस्कार घडतात मग देवतत्वाला तू का उल्लंघते एकाच गोष्टीसाठी काय म्हणाले सुसंस्कार ज्याच्या हातून घडतात त्याला देव म्हणलं जातं. मानवात नाही का घडत मानवात घडतात पण एवढे चुकतो तो मानव आणि चुकत नाही तो देव. मी चुकले नाही देवा तू चुकला निस्वार्थपणे भक्ती केली म्हणून मी चुकले नाही. तू चुकीचे मी पडून दाखवतो एवढी माझ्या बोल आहे.
मग हे सत्य आहे. पण देवा आज अशा रीतीचं वर्तणूक तू करतोयस माझ्या डोळ्यात ते मला दिसलं म्हणून मी म्हणतोय नेमकी भानगड काय. आणि लग्न करायची जिज्ञासा यांच्या देवाला झाली म्हणून तुझ्या भगिनीला मी दर्शन देतोय. देवा आज देवतांचा मोठेपणा भक्तांनी वाढविला, भक्तांचा मोठेपणा देवतांनी वाढविला. देवादी भक्त भक्तादी देव देवळी भक्त यांच्यातील अतुरचं नातं आहे. आज देवा तुला लग्न माझ्या भगिनीशी करायचंय पण साधारण सांग. तुझ्या भगिनीची माझं झालं अय शारवा गाड्या गिरड्या ठेवी दास दासी त्याबद्दल शंकाच नाही, त्याबद्दल शंकाच नाही. तू समाधानी ठेवशील पण मला एकच देवा सांगू इच्छितोय. आज तुलाही इच्छा झाली पण साधारण तुझी पद्धत तुझी भक्ताला अशा रीतीनं नाही. आता काही काही पद्धती बदलाव्या लागतात. जसं वेळ येतो तसं वागावं लागतं. त्यामुळं आता ही पद्धत आम्ही बदलली. कारण ही पद्धत नव्यानं नव्हे, ही नव्यानं पद्धत माझ्या जीवनात मुळीच नाहीये. रुक्मिणीला सुद्धा मी अपमान करून लावलं होतं. तुझी माहिती असेल, माहिती नाहीये कारण रुक्मिणीला मी अपमान करून आणलं होतं. त्याप्रमाणे तुझ्या या भगिनीला मी अपमान करून देतोय. माझं काय रुक्मिणीचं अपमान केलं पण तिच्या इच्छेविरुद्ध घडलेला नाही. तिच्या इच्छेने होतो म्हणून ती तिच्या समवेत आली. रुक्मिणीनं माझी भक्ती केली. का भक्ती केली तर हा भगवान कृष्ण आपल्याला प्रति म्हणून मिळाला. आता त्याचा विरोध त्या बंधूने केला म्हणून नाव विराजाला मला पूर्ण आणावी लागली. त्याचप्रमाणे तुझ्या भगिनीनं माझी भक्ती केली. काय केली? माझ्यासारखा गुणवान कीर्तिवान आहे असा नवरा मला सांग. तू गुणवान आहेस त्याबद्दल शंकाच नाही. माझी कीर्ती पण मला एक सांग, मला स्वतःच्या भावाच्या नजरेसमोर असं जर कृत्य पाहिलं तर मग मी शांत बसेल. तुझ्या